सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत हो मार्गी परंडकर गोराई दत्त डोचे उदक स्वीकारू। मार्गी परंडकर गोराई दत्त, परंडकर गोराई ज्या होत्या किंवा एकी वासना पोमाईसा यांनी दत्त म्हणजे दिलेलं, उदक म्हणजे पाणी, त्याचा स्वीकार केला आचार्यांनी। परंडकर गौराईसे कवी बासाची वासना पोमाईसे। स्मृतिकार म्हणतात की परंडकर गौराईसा किंवा कवी बासांच्या मते म्हणजे कवीश्वर बास, भास्कर भट्ट बोरीकर यांच्या मतानुसार, यांच्या वासनेनुसार पोमाईसा होत्या त्या। तिये भटोबासांची शिष्ये तेही नारियेळी पाणी घालोनी मेने तोंड लिंपोणी परवंटी सामास वाहिले प्रतिदिनी एक फेडिती एक भरिती। पोमाईसा ज्या होत्या त्या आचार्यांच्या शिष्य होत्या। त्यांनी काय केलं की नारळामध्ये, नारळाची जी करवंटी असते तिला छोटंसं छिद्र होतं, त्यामध्ये पाणी भरून पोमाईसा ठेवायच्या आणि त्या तोंडाला मेन लावून ठेवायच्या पाणी बाहेर पडू नये म्हणून। सामास वाहिले तो जो डो आहे 6 महिने त्यांनी सोबत ठेवला। दररोज काय करायचे ते, प्रतिदिनी एक फेडिती एक भरिती, दररोज पाणी बदलत होत्या। कधी ना कधी आचार्यांच्या सेवेमध्ये ते पाणी उपयोगाला जाईल असं त्यांना वाटलं। परिकहुणीची नेणती पोमाईसा काय करायच्या हे इतर गुरुकुळातील शिष्यमंडळीला काय माहिती नव्हतं। ऐसे एको दिसी भटोबास मार्गी जात असती। असेच एके दिवशी भटोबास रस्त्याने जात होते, अटन चालू होतं त्यांचं। तवळ तहान लागली, तेव्हा त्यांना तहान लागली आचार्यांना। अवघे याते पुसिले, सर्वांना विचारलं कोणाजवळी पाणी आहे का, कोणाजवळ पाणी आहे का पिण्यासाठी। आपुलाला उदक पात्री पाहिले तव पाणी नाही। सर्वांनी आपापले उदक पात्र पाहिले, कोणाकडेही पाणी नव्हतं। मग गौराईसा ते पुसिले, गौराईसांना विचारलं गौराई तुझ पासी पाणी आहे, गौराई तुझ्याजवळ पाणी आहे का। होय भटो आहे, हो पाणी आहे असं गौराईसा म्हणतात। आणि कवीश्वर बासांच्या मते कोण म्हणतात, पोमाईसा म्हणतात की पाणी आहे। म्हणून परिवंटीचा डो काढिला भटोबासा ते उदक संपादिले। परिवंटीचा डो काढला, ते पाण्याचा डो जो होता नारळाच्या करवंटीचा तो काढला। भटोबासा ते उदक संपादिले, भटोबासांना उदक दिलं। भटोबासी उदक घेतले, भटोबासांनी उदक घेतलं आणि तो डो हाती धरुणी म्हणितले हा पाणी भरला डो, हे सामास वाहते गा। पाणी पिल्यानंतर आचार्य म्हणतात की हा जो डो आहे तो डो पोमाईसांनी 6 महिने जवळ ठेवलेला होता। 6 महिन्यापासून ते पाणी सोबत वाहत होत्या। ते 6 मासाचे स्वीकारांतू पडले गा। 6 महिन्याची त्यांची जी मेहनत होती, त्यांचे जे परिश्रम होते ते सर्व स्वीकारात पडले, सेवेमध्ये पडले। ते अवघ्या आश्चर्य झाले, मग वसतीच्या गावा आले
सर्वांना आश्चर्य झालं की आचार्यांना हे सर्व माहिती होतं म्हणून आश्चर्य वाटलं. आणि मग वस्तीच्या गावा आले, म्हणजे जिथे मुक्काम होणार होता त्या गावाला आचार्य पोहोचले. प्रतिष्ठाना येणे, आचार्य प्रतिष्ठान म्हणजे पैठणला आले. मग तैसेची भटोबास क्रमे क्रमेची प्रतिष्ठानासी आले. क्रमे क्रमे अटनादी क्रमे आचार्य पैठणला आले. शोधू प्रतिष्ठान नमस्करिले, प्रतिष्ठानातील जे काही स्थानं आहेत ते सर्व नमस्करिले. आणि सवेची निगो आदरिले, आणि लगेच आचार्य म्हणतात की आता निघू आपण. तव केशोबासी म्हणितले भटो येथ राहो, भटोबासी म्हणितले पैठण रिद्धपुरीचे भात मज वेळती नागा. केशोबास आचार्यांना म्हणतात, भटो आपण हे इथले स्थान नमस्कार केले तर काही दिवस आपण इथे राहूया. आचार्य म्हणतात पैठण आणि रुद्धिपुरीचे भात मज वेळती नागा, येथ मज नमस्कारू घेव वेती ना. म्हणजे काय? आचार्य म्हणतात की रुद्धपूरचे आणि पैठणचे जे भात आहेत, म्हणजे त्यांना काय सांगायचं एकंदरीत की इथे स्वामींचा दीर्घकाळ वास झालेला आहे. इथे असल्यानंतर दुःख होते मनात. इथे मला अन्नही गोड लागत नाही. भात वेळती म्हणजे काय? जे अन्न आहे ते नागा, म्हणजे मला ते घेवल्या जात नाही. अन्नही मला इथे गोड लागत नाही. आणि म्हणून पुढे अजून म्हणतात की नमस्कारू घेवती ना, तुमचे नमस्कारही मला घ्यावेसे वाटत नाही. तुम्ही मला नमस्कार करता ते नमस्कार पण इथे घेणे योग्य नाही आणि मला ते घ्यावेसे वाटत नाही. म्हणून येथ मज बहुत दिवास्तव्य होवेना, इथे मला जास्त दिवस राहावंसं वाटत नाही. पैठणला बरेच दिवस स्वामी होते, बऱ्याच काही लीळा पैठणला घडलेल्या आहेत आणि म्हणून आचार्यांना फार दुःख व्हायचं तिथं. एवढं मोठं डोमेग्राम होतं. डोमेग्रामला पण आचार्य किती दिवस होते? राजमठामध्ये काम होतं म्हणून 7 रात्र तिथं थांबलेले होते. काम होतं म्हणून त्यांनी काम काय केले तिथं? त्यांनी डोमेग्रामचा जो राजमठ आहे त्या राजमठाचा उंबरवट काढला. त्या उंबरवटाच्या 2 पात्रुल्या केल्या, 1 पात्र केलं. उंबरवटा हा काष्टाचा होता, लाकडाचा, आणि त्यामुळे ते नमस्करणीय होता आपल्यासाठी म्हणून उंबरवटा काढला. मध्यभागचं जे खोड होतं लाकडाचं उंबरवट्याचं ते थोडं मोठं होतं. त्याचं एक मोठं पात्र केलं आणि बाजूचे जे छोटे छोटे तुकडे होते त्याच्या पात्रुल्या केल्या छोट्या छोट्या. मग नंतर काळांतराने स्मृतिकार म्हणतात की जे दरवाजे होते नमस्कारी ते कधी काढले, कधी मणी केले ते काही माहिती नाही. पण जे काष्ट उंबरवट्याचं होतं त्याचे पात्र आणि पात्रुल्या केल्या. मोठं पात्र स्वतःकडे ठेवलं, त्याच्यामध्ये जे काही प्रसाद होते आचार्यांकडे ते सर्व त्या पात्रामध्ये घालून ठेवायचे आणि दररोज ते वंदन करायचे. मरेपर्यंत त्यांनी ते देवपूजा वंदन केली. आणि मग काष्ट कोरल्या गेले तिथं. ते उंबरवट काढला, पात्रुल्या तयार केल्या, म्हणजे ते काष्ट कोरलं, तोडलं. तर जे उरलेले तुकडे होते काष्टाचे त्याचे मणी केले आणि परमार्गामध्ये सर्वांना वाटून दिले नमस्कारण्यासाठी. तर हे असं त्यांचं तिथं काम होतं महत्वाचं, म्हणून 7 रात्र तिथे थांबले ते. बाकी आता इथे पैठणमध्ये तेवढं त्यांनी काही विशेषत्वाने काही काम केलं असं काही कुठं उल्लेख नाही, कारण तिथं पण नमस्करणीय गोष्टी बऱ्याच होत्या. परंतु प्रसन्नतारूप मनोधर्म जसा डोमेग्राम इथे होता तेवढासा तिथे नाही. कारण पूजावसर आपण कुठले आठवतो? डोमेग्रामचे आठवतो. कवनी ठाई कवनी विशेष, कवनी ठाई कवनी विशेष, अवघी विशेष ते डोमेग्रामी असते. म्हणून भाईदेवबा काय करायचे? डोमेग्रामच्या लीळेचं स्मरण करायचे, तेच पूजावसर आठवायचे. पूजावसरामध्ये आलेलं आहे. मग पैठणपेक्षा डोमेग्रामला स्थानात महत्व का?
पैठणला प्रसादवत स्थान एकही नाही. डोमेग्रामचा राजमठ हा प्रसादवत स्थान आहे, जिथे स्वामी बसून माहीभट्टांना बोध देतात, प्रल्हाद बाईसांना देव निरूपण करतात. भरपूर काही लीळा घडल्या. आचार्यांना रात्रभर निरूपण जर कुठं केलं असेल तर डोमेग्रामच्या राजमठाच्या ओट्यावर बसूनच स्वामींनी निरूपण केलेलं आहे. म्हणून डोमेग्रामचं जे विशेष आहे, डोमेग्रामची जी विशेषता आहे ते इतर कुठेही विशेषता नाही. म्हणजे पैठणलाही नाही तेवढी विशेषता आणि इतर कोणते स्थान असेल तिथेही नाही, रुद्धपूरला सोडून. हे जाळीचा देव वगैरे लोक बोलतात, तिथे पण तेवढी विशेषता नाही. जाळीचा देव म्हणजे फक्त नवस पूर्ण करण्यासाठी एक जागृत स्थान आहे असं आपण म्हणू शकतो. नवसिक स्थान जे दृष्टार्थ पदार्थ सर्व देतो असं ते ठिकाण आहे. अदृष्टार्थी ज्याला स्वतःची उन्नती करून घ्यायची असेल, ज्याला ईश्वर प्राप्त करून घ्यायचा असेल, ज्यांनी निस्वार्थपणे निर्हेतुक भजनाची क्रिया ईश्वराच्या ठिकाणी आरंभलेली आहे, त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण स्थान हे डोमेग्रामचं आहे, इतर कोणतेही स्थान नाही. मग आता रुद्धपूरचे आहेत तो भाग वेगळा झाला. परंतु जे आताचे जागरूक स्थान आपण बोलतो, मग जाळीचा देव असेल किंवा मग अंबाळी असेल किंवा मग काही दुसरे जे काही नवसिक स्थान आहेत, ते नवसिक स्थान तेवढेसे महत्वाचे नाही. तर प्रतिष्ठानला आपण राहूया असं केशोबास म्हटले, परंतु आचार्य म्हणतात इथं काय मला राहावंसं वाटत नाही. म्हणून येथ मज बहुत दी वास्तव्य होईना, म्हणून इथे मला जास्त दिवस वास्तव्य करावंसं वाटत नाही. मग 1-2 दिवस होते अंक, तरी पण केशोबास म्हटल्यामुळे 1-2 दिवस आचार्य तिथे होते. प्रतिष्ठानी भटाज्ञा भास्कर भट्टी संन्यासिया पराजयो करणे. प्रतिष्ठानी भटाज्ञा, प्रतिष्ठान या गावी पैठणला असताना भटाज्ञा म्हणजे आचार्यांच्या आज्ञेने भास्कर भटांनी काय केलं, संन्यासिया पराजयो करणे, म्हणजे संन्यासी लोकांचा पराजय केलेला आहे शास्त्रार्थामध्ये. कवीश्वरबास सांगतात, 1 दिसी कवीश्वरी म्हणितले भटो संन्यासियासी गोष्टी करू. कवीश्वरबास म्हणतात, भटो जे संन्यासी आहेत अन्य संप्रदायाचे, त्यांच्यासोबत मी काही गोष्टी करू म्हणजे धर्मवार्ता शास्त्रार्थ करू का, चर्चा करू. भटोबासी म्हणितले, भटोबास म्हणतात, तू म्हणोनी नको करू तेची पदन पाडिती तरी करी. तू म्हणोनी नको करू, तू स्वतःहून त्यांच्यासोबत शास्त्रार्थ करू नको. त्यांनीच जर तुझ्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला, त्यांनीच जर तसा योग आणला तर मात्र तू शास्त्रार्थ कर त्यांच्यासोबत. परितव 1 दिसू कोठे नेनो योग पुरला. एके दिवशी कुठे योग पुरला शास्त्रार्थाचा ते माहिती नाही म्हणतात, परंतु संन्याशांसोबत शास्त्रार्थ करण्याचा योग आला एके दिवशी. कवीश्वरी निरोत्तर केले, कवीश्वर बासांनी निरोत्तर केलं त्या सर्व संन्याशांना. संन्यासिया दैन्य झाले अंक, संन्याशांना दैन्य झालं की आपण कवीश्वर बासांपुढं पराजित झालेलो आहे. तथा पिंपळेश्वरा नवच म्हणणे, आचार्यांनी आज्ञा केली की तुम्ही कुठेही जा पण पिंपळेश्वरला नका जाऊ. मग तियेची काळी की आणिक काळी ते नेणीजे. स्मृतिकार म्हणतात तियेची काळी की आणिक काळी म्हणजे त्याच वेळेला किंवा मग दुसऱ्या वेळेला हा प्रसंग घडला, ते नेणीजे म्हणजे माहिती नाही. 1 दिसू भटोबासी कवीश्वर बासा ते म्हणितले. एके दिवशी भटोबास कवीश्वर बासांना म्हणतात, भटो तू पिंपळेश्वरा नवच परी कवीश्वरवासी अंत करणे जावे सीची होते अंक. आचार्यांनी आज्ञा केली की तुम्ही पिंपळेश्वरला जायचं नाही.
असं म्हटल्यानंतर कवीश्वरबास मान्य करतात, पण कवीश्वरबासांच्या मनामध्ये जावे ऐसेची होते. कवीश्वरबासांच्या मनामध्ये होते की मी तिथं गेलो पाहिजे एकदा पिंपळेश्वरला. पिंपळेश्वरी कवीश्वर चर्चा. पिंपळेश्वराच्या ठिकाणी कवीश्वरबासांनी चर्चा केली तिथल्या विद्वानांसोबत. एकू विद्वांस प्रतिष्ठानासी आला तो सकळ विद्वांसासी तनवोरिले ऐसे ब्रिद पडवी परित्यासी कोणी पुरे नव्हे. एक विद्वान पंडित पैठणमध्ये आला आणि तो सर्वांना एकदम तृणवत समजायचा. जसे माहीमभट्ट होते, माहीमभट्टांना बोध होण्याअगोदर माहीमभट्ट काय करायचे, पायामध्ये गवताचा वाळा तयार करून बांधायचे. म्हणायचे या उभय गंगातीरी हे जेवढे काही विद्वान पंडित आहेत ते माझ्या पायातील वाळ्यासारखे आहेत. त्या गवताच्या काड्या जसे ते वाळा करून बांधायचे पायामध्ये, गोल रिंगण तयार करून, चुंबळ तयार करून. तसं हा विद्वान पंडित होता. तो म्हणायचा पैठण मधले सर्व माझ्यासाठी तृणवत आहेत, एकही विद्वान नाही माझ्यासारखा, सर्वांना मी गवताची काडी समजतो, असं तो म्हणायचा. आणि कोणालाच जुमानत नव्हता तो पिंपळेश्वरी पुराण सांगो लागला. पिंपळेश्वराच्या मंदिरामध्ये तो पुराण सांगायचा. भटोबासी कवीश्वरासी वारिले होते. आचार्यांनी कवीश्वरबासांना सांगितलं होतं की पिंपळेश्वरला जायचं नाही. परी कवीश्वरबास कहुना न कळत तेथ गेले. परंतु कवीश्वरबास कोणालाही कळू न देता पिंपळेश्वरला पोहोचले. तव तो पिंपळेश्वरी पांडित्य करीत असे. तेव्हा तो जो विद्वान बसलेला होता तिथे पुराण सांगण्यासाठी, तो तिथे पुराण सांगायला बसलेला होता. पांडित्य करीत असे म्हणजे स्वतःचं पांडित्य मिरवत होता. मी असा, मी तसा, मी असा विद्वान, मी तसा विद्वान, असा तो फुशारक्या मारत बसलेला होता. सभा घनदाट थाटली असे. सभा घनदाटली असे म्हणजे एकदम घनदाट सभा भरलेली होती. भरपूर लोक ते त्याचं पांडित्य ऐकण्यासाठी आलेले होते. कवीश्वरबास द्वार संख्येशी टेकुनी ऐकू लागले. द्वार संख्येजवळ बसून टेकून ते ऐकायला लागलेले होते की हा व्यक्ती काय बोलतो. तो एके ठाई चुकी देखली. एके ठिकाणी त्यांना चुकी दिसली, त्यांची चुकी लक्षात आली. आणि कवीश्वरी म्हणितले. आणि मग कवीश्वर व्यास म्हणतात अबद्ध अबद्ध अबद्ध. कवीश्वर व्यास म्हणतात इथे तुमचा अर्थ चुकलेला आहे, तुम्ही अशुद्ध इथे वाखाणत आहात, तुमचं बोलणं हे शुद्ध नाही, अशुद्ध झालेलं आहे. तेने म्हणितले ऐसे समोरे येईजो. समोर या, असं बाजूला बसून काय बोलताय तुम्ही, असं तो विद्वान म्हणतो. कैसे अबद्ध, कसं काय अबद्ध आहे आमचं सांगणं, तुम्हीच बोला आता. मग त्या पासी गेले बैसले. कवीश्वरबास त्यांच्यापाशी जाऊन बसतात. मग जो श्लोक वाखाणित होता तो चित्या करवी म्हणविला. ज्या श्लोकाचा अर्थ तो विद्वान पंडित वाखाणन करत होता तोच श्लोक कवीश्वरबासांनी त्या विद्वानाला म्हणायला सांगितलेला आहे. मग जो श्लोक वाखाणती होता त्याची त्या करवी म्हणविला. मग म्हणितले हा पाठुची ऐसा नव्हे. मग आपण म्हणितला. कवीश्वर व्यास म्हणतात की हा पाठच असा नाही, तुम्ही बोलताना चुकीचं बोललेला आहे. मग आपण म्हणितला. मग स्वतः तो श्लोक बोलला कवीश्वर व्यासांनी. तो त्यांचा कळाशी बैसला, त्यांना तो पटला. शोधू मग म्हणितले आता वाखाणा. मग तो विद्वान पंडित म्हणतो श्लोक जो होता तो तर तुम्ही बोलून दाखवला, परंतु आता याचा अर्थ तुम्ही बोलून दाखवा, याचा अर्थ करा. मग तेने वाखाणीला तो कवीश्वरबासी वितंडीला. कवीश्वरबासांनी त्या पंडिताला म्हटलं की आता श्लोक तुम्ही व्यवस्थित उच्चारलेला आहे, पूर्वी चुकीचा उच्चारला होता, आता व्यवस्थित उच्चारला, आता तुम्ही याचा अर्थ करा. असं कोण बोलतात? कवीश्वरबास त्या पंडिताला बोलतात. मग त्या विद्वान पंडिताने अर्थ केला. कवीश्वरबासी वितंडीला. तो जो अर्थ त्यांनी केला
त्या अर्थाला यांनी आक्षेप घेतला. त्याने कवीश्वर बासा ते म्हणतले आता तुम्ही वाखाणा. मग तो पंडित म्हणतो कवीश्वर बासाने आता तुम्ही वाखाणून दाखवा. मग कवीश्वर बासी श्लोक वाखाणला. मग कवीश्वर बासांनी श्लोक तो वाखाणला. तया ते म्हणतले का हा अर्थ आता झाला. मग कवीश्वर बास त्याला म्हणतात का हो आता अर्थ जमला का. तेने म्हणतले होय झाला. मग तो विद्वान पंडितही म्हणतो हो अगदी बरोबर तुम्ही अर्थ आम्हाला सांगितलेला आहे. कवीश्वर बासी म्हणतले अर्थ नाही झाला. कवीश्वर बास म्हणतात हा अर्थ झाला नाही म्हणजे हा अर्थ पूर्ण झालेला नाही किंवा हा अर्थ व्यवस्थित झालेला नाही. तेने म्हणतले होय झाला. तो विद्वान पंडित म्हणतो नाही अर्थ तर व्यवस्थित झाला. कवीश्वर बासी म्हणतले अर्थ नाही झाला. कवीश्वर बास पुन्हा म्हणतात अर्थ व्यवस्थित झाला नाही. मग तोही अर्थ दूषिला. मग कवीश्वर बासांनी त्या अर्थाला दूषण लावलं. स्वतःच अर्थ केला स्वतःच दूषण लावलं. मग म्हणतले अर्थ तो ऐसा की अर्थ असा आहे म्हणून आणि परिवाखानीला. दुसऱ्या प्रकारे पुन्हा त्या श्लोकाचं वाखानन कवीश्वर व्यासांनी केलेलं आहे. का आता अर्थ झाला. मग म्हणतात आता झाला का अर्थ. त्या पंडिताला विचारतात ना होय झाला. मग तो जो पंडित होता तो म्हणता हो आता अगदी बरोबर अर्थ झालेला आहे. मग तेने विद्वांसे म्हणतले ना होय झाला. मागो ते म्हणतले नाही झाला. पुन्हा कवीश्वर बास म्हणतात नाही झाला म्हणजे आताही अर्थ व्यवस्थित झालेला नाही. ऐसा दाही परिवाखानुनी दाखविला. तो पिंपळेश्वरामध्ये बसलेला विद्वान पंडित एका श्लोकाचा एकच अर्थ सांगायचा. कवीश्वर बासांनी एका श्लोकाचा 10 प्रकारे अर्थ करून सांगितलेला आहे. ऐसे तयाचे अंतकरण चंद्रमय झाले. अशा प्रकारे त्यांचं अंतकरण त्या विद्वान पंडिताचं अंतकरण चंद्रमय झालं. म्हणजे काय झालं एकदम शांत झालं शीतल झालं. चंद्र जसा शीतळ असतो त्याप्रमाणे त्याचं अंतकरण शीतळ झालेलं आहे. सभेसी थोर आश्चर्य झाले. त्या सभेला म्हणजे भरपूर तिथे लोक जमलेली होती पैठण नगरी मधील. त्या लोकांना खूप आश्चर्य झालं. मग त्याने विद्वांसे म्हणतले तुम्ही कवण. मग तो विद्वान म्हणतो की तुम्ही कोण आहात बरं. कवीश्वर बासी शीघ्र वाक्याची उत्तर दिधले. कवीश्वर बासांनी लगेच वाक्य निर्मिती करून उत्तर दिलं त्यांना. हा श्लोक म्हणितला. हा श्लोक म्हटला केचित खंडन गंड दंडित जगत धीराधिपंस स्फुरत तर्काखू गर्व पर्वत समारूढा विमूढा भृशम काव्याळाप कळाप केळी कुशळा शृंगारी रीवावृतः केचित कृष्ण कथासु सुंदरमतीस्तद भास्करोहम कवी. काय म्हणतात कवीश्वर व्यास की जे अहंकार रूपी गजावर आरूढ झालेले लोक आहेत ज्यांना स्वतःच्या विद्येचा गर्व आहे असे अहंकारी लोकांना समाजामध्ये अशी काही विद्वान आहेत की अशा अहंकारी लोकांना नसुद्धा तर्काने गप्प बसवतात. त्यांची विद्वत्ता धरीची धरी राहून जाते. फक्त तर्क लावले तर असेही विद्वान पंडित या समाजामध्ये आहेत की जास्त त्यांना तत्वज्ञान सांगण्याचीही गरज पडत नाही. नुसतं तर्कशास्त्राने अशा विद्वानांना गप्प बसवणारेही विद्वान पंडित या समाजामध्ये आहेत. पण मी कसा आहे की काव्य निर्मिती करणारा आहे. श्रीकृष्ण महाराजांच्या लीळेचं चिंतन स्मरण करणारा तर आहेच परंतु त्यांचं गुणानुमोदनही करणारा आहे. शृंगारिक ज्या लीळा आहेत श्रीकृष्ण महाराजांच्या त्याचंही स्तुतिस्तवन करणारा मी आहे आणि संस्कृतमध्ये काव्य तयार करणारा मी आहे. असं मी आहे. तद भास्करोहम कवी म्हणजे तसा मी भास्कर कवी आहे असं कवीश्वर बास संस्कृत श्लोकामधून त्या पंडिताला उत्तर देतात. तो मी कवी भास्करू असा तो कवी. मी भास्कर आहे. मी फक्त श्रीकृष्णाच्या लीळेचं स्तुतिस्तवन करत असतो. ऐसे सांगितले. मग तेने विद्वांस म्हणितले तुम्ही मनुष्य नव्हा. मग ते विद्वांस काय म्हणतात बघा. जो विद्वान पंडित पांडित्य गाजवायचा लोकांसमोर हुशारी दाखवायचा तो व्यक्ती काय म्हणतो तुम्ही मनुष्य नव्हा तुम्ही माणूस नाही.
तुम्ही येथची अधिष्ठाती देवता, तुम्ही तर इथली अधिष्ठात्री देवता आहात, साक्षात व्यक्तमंत स्वरूप आहात देवतेचं, आणि तुम्ही इथे आलेला आहात. तुम्ही येथची अधिष्ठाती देवता मूर्तीधारी झाली, मूर्त धारण करून ही अधिष्ठात्री देवता म्हणजे कुठली पिंपळेश्वराची देवता ही माझ्या समोर जणू काय आलेली आहे. माझा गर्व झाडाव्या, माझा गर्व झाडण्यासाठी. तो कवीश्वरबासी म्हणतले, आम्हा देवता न हो आम्ही वेदवंती नागदेव भटाचे. कवीश्वरबास म्हणतात देवता वगैरे आम्ही काही नाही, आम्ही देवता नाही, आम्ही वेदवंती नागदेव भटाचे शिष्य आहोत, असं इथे कवीश्वरबास त्या विद्वान पंडिताला सांगतात. म्हणजे अन्य संप्रदायामध्ये कसं आहे बघा, कोणी काहीतरी हुशारकी जास्त दाखवली या विद्वान पंडितासारख्यांनी की लगेच त्याला भाळल्या गेले लोक. आणि एवढा हा विद्वान पंडित कवीश्वरबासांच्या ठिकाणी भाळला गेला, ते तर म्हणायला लागलेला आहे की तुम्ही तर साक्षात देवता आहात. आता हेच जर यांना ईश्वर धर्माचं ज्ञान नसतं आणि जर खरंच म्हटले असते मी खरंच देवतेचा अवतार आहे, तर त्या काळातील लोकांनी डोक्यावर घेऊन फिरले असते, कवीश्वरबासांचे मंदिर बांधले असते लोकांनी. परंतु कवीश्वरबासांना ईश्वराचं ज्ञान होतं आणि स्वतः मी जीव आहे, जीव देवता प्रपंच परमेश्वर याचं सांगोपांग त्यांना ज्ञान होतं, म्हणून ते म्हणतात की नाही रे बाबा मी काय देवता वगैरे नाही, मी जीव आहे. देवता ह्या कनिष्ठ असतात, जीव हे श्रेष्ठ असतात सांगायला गेले तर वास्तविक पाहता. कारण सृष्टी निर्मितीच्या वेळेस देवाने देवतेला पाहिल्यानंतर म्हटले की हे आनंद घेण्यासाठी योग्य नाही, जीव आनंद घेण्यासाठी योग्य आहे, म्हणून या जीवासाठी एवढी रचना केली देवाने सृष्टीची निर्मिती. तर मग श्रेष्ठ कोण ठरलं? जीव श्रेष्ठ आहे. परंतु ज्यांना ज्ञान नाही, ज्या जीवांना स्वतःची महतीच माहिती नाही, मग ते म्हणून घेतात की हो मी देवतेचा अवतार आहे, मी देवता आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. आताही समाजामध्ये बरेच काही लोक असे असतात की ते म्हणतात आम्ही साक्षात देवतेचे अवतार आहोत, लोकांना गंडवण्याचं काम करतात. मग तसं कवीश्वरबासांनाही करता आलं असतं की हो मी देवतेचा अवतार आहे. त्या थोड्या मोठा जो विद्वान पंडित आहे तो म्हणत आहे की तुम्ही देवतेचे अवतार आहात, आणि त्या जर पंडिताला कवीश्वरबास म्हटले असते मी देवतेचा अवतार आहे, तू माझा शिष्य हो आता, त्याने सहज म्हटलं असता, काय हरकत नाही. पूर्ण पैठण नगरीमध्ये यांचा दबदबा वाढला असता. परंतु यांना दबदबा वाढवायचा नव्हता, तर त्यांना ईश्वर जवळ करायचा होता. म्हणून कवीश्वरबासांनी ते मान्य केलं नाही आणि म्हटलं की सरळ सरळ मी जीव आहे आणि मी वेदवंती नागदेवाचार्यांचा शिष्य आहे. ऐसा तयांचा गर्व हरिला, अशा प्रकारे त्यांचा गर्वहरण कवीश्वरबासांनी केला. मग बिढाराला आले शोधू, मग भटोबासा पासी आपण सांगितले की नाही हे नेणिजे. आचार्यांपाशी कवीश्वरबासांनी हा प्रसंग सांगितला किंवा नाही हे काय माहिती नाही असं स्मृतिकार म्हणतात. परी नगरजना थोर आश्चर्य झाले अंक. परंतु नगरजनांना म्हणजे पैठण नगरीमध्ये राहणारे जे नगरजन होते त्यांना मात्र खूप आश्चर्य झालेलं आहे. निंबेया गमनी पुढती वास करणे, मग भटोबास निंबेयासी आले. मग पैठणवरून आचार्य परभणी जिल्ह्यातील निंबा या गावी आले. निंब्याला राहिले. हे तिसरेनी येणे, तिसऱ्या वेळा येणं आहे निंब्याला. आणि अटणीहुनी जाणे येणे ते बहुत वेळा असे अंक. अटणावरून जाणं येणं आचार्यांचं बहुता वेळा असे म्हणजे बहुत वेळेला झालेलं होतं. त्यांची काय संख्या आम्हाला माहिती नाही, 10 वेळा आले की 15 वेळा आले गेले हे माहिती नाही असं स्मृतिकार म्हणतात. विहेटेकार गौराईसा सबंधुनी बोलावणे. विहेटेकार गौराईसा नावाची एक शिकण होती आचार्यांची, आणि त्या शिकणीला आचार्यांनी बोलावून घेतलं. विहिटेकारी गौराईसी भटोबासा पासी भिक्षा केली. एको दिसू तिये भटोबासा ते पुसवणी अटनासी गेली. विहिटेकार गौराईसा, विहिटा या गावाच्या राहणाऱ्या होत्या त्या, म्हणून विहिटेकार गौराईसा असं त्यांना म्हणत. जसं मुनिबास नांदेडकर
त्यांचं नाव मुनिबास देशपांडे असं होतं, परंतु ते राहणारे नांदेडचे होते मूळचे, म्हणून त्यांचं नाव मुनिबास नांदेडकर असं पडलं. 24 पक्षकारांमध्ये त्यांचं नाव आहे. मुनिबास नांदेडकर नावाने महंती पण आहे, जे की कारंजकर महंती जी आहे, कारंजकर महंतीची ती गुरुगादी आहे. परंतु मुनिबास नांदेडकरी एवढी काय प्रचलित समाजामध्ये नाही, कारण तिचं नावच दाबून टाकण्यात आलं आणि शिष्यगादीचंच नाव मोठं करण्यात आलं. आता हे काय राजकारण होतं ते राजकारण करणाऱ्याला माहिती. तर हे राजकारणाच्या गोष्टी म्हणतीच्या काय आताच्या नाहीत, ह्या पूर्वी पण चालू होत्या, आता पण चालू आहेतच. पण राजकारण करण्यामध्ये गुरुचं नाव दाबणे हे कितपत योग्य आहे? जे कारंजकरीची गुरुगादी, परंतु गुरुगादीच प्रचलित नाही. मग दाबलं कोणी त्यांना? गुरुगादीला कोणी दाबलं? त्यांच्याच परिवारातील लोकांनी. म्हणजे राजकारणापायी लोक गुरुगादीचंही महत्व ठेवत नाही, घेणं देणं नाही म्हणतात, अशी परिस्थिती आहे. विटेकार गोराईसे भटोबासापाशी भिक्षा केली. विटेकार गोराईसांनी भटोबासांपाशी संन्यास घेतला. एको दिसू ती भटोबासा ते पुसोनी अटनासी गेली. अटनाला गेल्या. अटन करीत करिता विटेयासी गेली. अटन करत असताना त्यांचं जे गाव होतं विहिटा, या गावाला त्या गेल्या. तेत सबंधी यांचा गावी राहिली. तिथे सबंधियाच्या गावी ती गौराईसा राहिलेली आहे. केतुल्या एका दिसा त्या सांगाते होती. ते भटोबासापाशी भेटाव्या आली. पूर्वीच्या काळामध्ये अटनाला जर बाया निघायच्या तर एकटी बाई कधीही अटनाला निघत नव्हती, त्यांच्यासोबत जाळी असायची. तर या गौराईसासोबत जी जाळी होती, एक दुसरी साध्वी बाई होती, त्यांनी काय केलं? केतुलिया एका दिसा तया सांगाते होती. ती भटोबासापाशी भेटाव्या आली. काही दिवस गौराईसा सोबत विहिट्याला त्या होत्या आणि नंतर काही दिवसांनी मग त्यांनी त्यांचा सांगात सोडला. कोणाचा? विहिटेकार गौराईसाचा सांगात सोडला आणि आचार्यांपाशी निघून आल्या. आणि ते विहिटेकार गौराईसा विहिट्यामध्येच थांबल्या. तया ते भटोबासी म्हणितले गौराई केवो. आचार्य म्हणतात की गौराईसा कुठे आहे? तिये म्हणितले तिये सबंधियाचा गावी असती. ते जे जाळीदार बाई होती सोबत, म्हणजे विटेकार गोराईसा सोबत जी काही बाई अटनाला निघालेली होती, ती बाई आचार्यांना म्हणते की गौराईसा जी आहे ती सबंधियाचा गावी असती. त्यांच्या सबंधियाच्या गावाला म्हणजे विहिट्याला त्या थांबल्या. भटोबासी म्हणितले. आचार्य म्हणतात धर्माकारणे महारवाडा तरी सबंधू तो महारवाडा. काही धर्माकारणे, काही बलवत्तर विधी प्राप्त असेल तर थांबायला काही हरकत नव्हती. काही धर्माचं कारण असेल, काही धर्मासाठी थांबले असतील तर काही म्हणजे तिच्यामध्ये वावगं नव्हतं. परंतु तिथे काही धर्म आहे का त्यांच्या अविद्यकांमध्ये? नाही. आणि तिचा धर्म तो मी येथ असे. काही धर्माविषयी शंका असेल, काही धर्माचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्यांचा धर्म म्हणजे मी आहे, मी त्यांचा गुरु आहे. काय विचारायचं असेल तर त्यांनी मला विचारावं. ते तेथ का गेली? गौराईसा तिथे का बरं गेल्या? जा बोलावा. जा बरं त्यांना बोलावून घेऊन या. मग तिये गेली. त्या गेल्या, बोलावणी आणली. त्यांना बोलावून आणलं. मग भटोबासी निरूपण केले प्रधानत्वे संबंधाचे. मग भटोबासांनी गौराईसांना निरूपण केलं प्रधानत्वे, संबंधियाचा त्याग करावा आपण, या संदर्भामध्ये आचार्यांनी गौराईसांना निरूपण केलेलं आहे. मग तिही म्हणितले भटो सेवट केतुकिया ते म्हणितले. मग गौराईंनी प्रश्न केला, आचार्यांना प्रश्न विचारला की सेवट केतुकिया ते म्हणितले. जे शेवट सांगितलेला आहे, देशाचा शेवट, ते कशाला म्हणावर?
भटोबासी म्हणितले आपला गावी हुनी 7 मंडळे सांडणी जायजे, या ते सेवटू म्हणिजे आपल्या गावापासून 7 मंडळ सोडून पलीकडे जाणे याला देशाचा शेवट म्हणता येईल असं आचार्य म्हणतात. शोधू मंडळ प्रदेशू, मंडळ म्हणजे काय? प्रदेश. 7 प्रदेश सोडून पलीकडे जाणे त्याला देशाचा शेवट म्हणावं असं आचार्य म्हणतात. ऐसे भटोबासी निरूपण केले अंक, असं निरूपण आचार्यांनी गौराईसांना केलं. काळाक्षरी वेदू बोधू निराकरण, काळाक्षरी वेदू बोधू निराकरण म्हणजे आचार्यांनी काळ्या अक्षरापासून वेदबोध होत नाही असं सांगितलेलं आहे. आता काही लोक असतात कोण्या गुरुजवळ थांबत नाहीत, कर्मराटीमध्ये असतात, घरीच पुस्तकं वाचतात आणि म्हणतात आता आमचा अभ्यास झाला, संन्यास घेतात आणि प्रवचन करत सुटतात आणि मग अर्धवट रावासारखं असं काही सांगतात लोकांना की लोकांचाही बुद्धिभेद होऊन जातो. असंच एका ठिकाणी मी गेलो होतो, तिथे त्या गावातील जे व्यक्ती होते ते स्वतःला म्हणजे म्हणायचे की बा आमचा चांगला अभ्यास आहे, आम्ही फार प्रवचन ऐकली, आमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. मग आता तुम्ही सांगा, बऱ्यापैकी अभ्यास झालेला व्यक्ती जर देवाला विडा व्हावा की न व्हावा असा प्रश्न करत असेल तर मग तो माणूस हुशार आहे का? त्याचा काही अभ्यास झालेला आहे का? त्याच्या मनामध्ये जर हा प्रश्न असेल की देवाला विडा व्हावा की नाही, आपण विचार करू शकतो की त्याचा काय अभ्यास झाला असेल, तो किती पाण्यात असेल. आणि स्वतःला तर म्हणून घेत आहे की आम्ही अभ्यास केलेला आहे, परंतु त्यांनी अभ्यास कोणाकडून करून घेतला? जे असे अर्धवटराव हिंडत आहेत पंथामध्ये, कोण्या गुरुजवळ थांबले नाही, कोणती मार्ग परंपरा माहिती नाही, काहीच माहिती नाही, ज्यांनी फक्त पुस्तकं वाचले, अशा लोकांकडे असे काही आपले उपदेशी वर्ग जातात आणि असं अर्धवट ज्ञान घेऊन येतात आणि मग म्हणतात देवाला विडा वाहण्याचीच काही गरज नाही. मग आता हे कशामुळे घडत आहे? फक्त पुस्तकं घेतलं, रात्र दिवस वाचून काढलं, झाला आमचा अभ्यास आणि लागले मग समाजामध्ये फिरायला प्रवचन करत. मग आता अशामुळं पंथाची हानीच होणार आहे. पंथाचा काही लाभ आहे का त्याच्यामध्ये? काही लाभ नाही. उलट हे अर्धवट राव पंथासाठी घातक आहेत. आचारस्थळामध्ये पक्षकारांनी सांगितलेलं आहे, अज्ञान जे लोक असतात, अज्ञानी लोक चांगले, अन्यथा ज्ञान फेडोनी अज्ञान केला तो तव निका. कशामुळे? अन्यथा ज्ञान ते विष ते तव मारिते असं आचारस्थळामध्ये आलेलं आहे. काय म्हणतात पक्षकार? एखादा असा अन्यथा ज्ञानी असेल, अशा अन्यथा ज्ञानी व्यक्तीला आपण त्याचं अन्यथा ज्ञान फेडून त्याला अज्ञान करून सोडलेलं चांगलं. त्याला ज्ञान भलेही न हो, तो ज्ञानी भलाही नाही झाला तरी चालेल, परंतु अन्यथा ज्ञानी असू नये माणसाने. अन्यथा ज्ञान फेडून त्या व्यक्तीला अज्ञान केलेलं चांगलं. कारण काय? अन्यथा ज्ञान ते विष, अन्यथा ज्ञान हे विषासारखं काम करते. ते तो मारिते म्हणजे त्या साधकाच्या ठिकाणी असलेला धर्म, त्या उपदेशाच्या ठिकाणी असलेला धर्म तो मरून जाईल या अन्यथा ज्ञानाच्या विषाने. म्हणून अन्यथा ज्ञान पसरवणारे जे लोक असतात त्यांच्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. मग त्यांनी प्रश्न विचारला, देवाला विडा व्हावा की नाही? मी म्हटलं बाबा साधा सोपा व्यवहारातील प्रश्न आहे हा. आपण आपल्या मांडवा पंथात तर जाऊ द्या, अन्य संप्रदायामध्ये पण म्हणतात रिक्त हस्ते न पश्यंती राजानाम देवता गुरु. राजाच्या ठिकाणी, देवतेच्या ठिकाणी, गुरुच्या ठिकाणी जात असताना रिक्त हस्ते जाऊ नये, काहीतरी भेटीसाठी घेऊन जावं. पुढच्यानी पुन्हा त्यावर शंका व्यक्त केली, म्हणजे ते तर सजीव होते, स्थान तर निर्जीव आहे, मग यांना इथं स्थानाच्या ठिकाणी विडा वाहण्याची काय गरज आहे? देवपूजेवर विडा वाहण्याची काय गरज आहे? म्हणजे आता सांगा तुम्ही आता काय बोलावं अशा माणसांना? तरी मी त्यांना यथायोग्य उत्तर दिलं. त्यांना म्हटलं मी, आपण निघालेलो आहे ईश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी. आपला पल्ला फार लांबचा आहे.
आपल्याला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे, तर ईश्वर प्राप्ती म्हणजे काय बाजारचा भाजीपाला नाही, बाजारामध्ये गेलो भाजीपाला विकत घेऊन आलो असा काय ईश्वर प्राप्तीचा विषय आहे का? नाही. आपल्याला जर इथून मुंबईला जायचं असेल, इथून जर आपल्याला नागपूरला जायचं असेल रेल्वेने किंवा महामंडळने, तर आपल्याला सोबत शिदोरी घ्यावीच लागते. शिदोरीशिवाय आपण प्रवास करतो का? नाही करत. मग इथल्या इथे प्रवास करण्यासाठी जर आपल्याला शिदोरी लागत आहे, आपल्याला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे म्हटल्यानंतर जन्मोजन्मीच्या संस्काराची शिदोरी आपल्या सोबत असणे आवश्यक आहे. मग आता हे संस्कार कसे लागतील जीवाच्या ठिकाणी? तुम्ही जर देवस्थानाला जात आहात स्थान नमस करण्यासाठी, रिकाम्या हाताने गेले, रिकाम्या हाताने आले, तुमच्या मनावर, तुमच्या त्या जीव स्वरूपावर आपण बाजारपेठेतून काहीतरी फुलपान आणावे, नारळ आणावं, फळ आणावं, अत्तर आणावं, अगरबत्ती आणावी, हे आपण संस्कार लावूनच घेतले नाही जीवावर. काय करायचं देवाला म्हणून तसेच गेलो, कपाळ टेकून निघून आलो. संस्कारच लागले नाही जीवावर की बाबा काहीतरी बाजारपेठेतून घेऊन जावं, देवाला ठेवावं. असे जर संस्कार आतापासून लावून घेतले आपण की बाबा स्थानाच्या ठिकाणी जात असताना आपण काहीतरी तिथे फल फूल काहीतरी अर्पण केलं पाहिजे, विडावसर केला पाहिजे, तर हे आताचे संस्कार या जन्मामध्ये जे लागलेले आहेत ते पुढच्या जन्मामध्ये कामाला येतील. जीव स्वरूपावर लागलेले संस्कार या जन्मातले पुढच्या जन्मामध्ये कामाला येत असतात. मग जन्मजन्मीचे संस्कार जे आहेत ते आपल्याला जर ईश्वर सन्निधानामध्ये गेलो तर त्यावेळेस ते संस्कार आपल्याला कामाला येणार आहेत. आणि आपण जर संस्कारच लावून घेतले नाही तर मग आपण कसे होणार? काळबोट्यासारखे. काळबोटा काय करायचा? देवाचेच पदार्थ घ्यायचा, देवाचेच पैसे चोरून घ्यायचा. मार्कंड काय करायचा? बाईसांनी देवासाठी लाडू तयार करून ठेवले, बाईसांच्या लक्षात येऊ नये म्हणून काय करायचं? शेवचे लाडू असायचे ते मार्कंड काय करायचं? संख्या कमी नाही झाली पाहिजे लाडूची, बाईसांच्या लक्षात येईल म्हणून काय करायचा? ते लाडूला लाडू घासायचा, मग ते शेव गळायची खाली, संख्या तेवढीला तेवढीच राहायची लाडूची, खायला तर मिळायचं मार्कंडाला. म्हणजे देवाचा उपहार खायचा शिकला तो. बाईसा म्हणायचे लाडूची संख्या तर जशाला तशी आहे, लाडू बारीक का होत आहेत बरं? मग आता तुम्ही सांगा, आता हे संस्कार म्हणावं की कुसंस्कार म्हणावे? कुसंस्कार. तर असे हे कुसंस्कार लावून घ्यायचे आपल्याला की संस्कार लावून घ्यायचे? त्यामुळं आपण शास्त्र कोणाकडून ऐकत आहोत, त्यांनी कुठे अध्ययन केलेलं आहे, खरंच परंपरेने जे ज्ञान आलेलं आहे त्या परंपरेतील हे वक्ते आहेत का, की घरीच अभ्यास केले आणि आम्ही झालो आता वक्ते आणि निघालो आता सुसाट आम्ही गावोगावी जाऊन सांगायला देवाला विडावसर करू नका, काय करायची दक्षिणा, काय करायचा पैसा देवाला. त्यांनी मग मला प्रश्न असा केला, बरं ठीक आहे मी विडावसर करू, आम्ही पैसे ठेवण्याची काय गरज आहे? पुन्हा दुसरा प्रश्न आला. मी त्यांना म्हटलं देवाला पैशाची गरज नाही. बरं ठीक आहे, हे तुमचं म्हणणं झालं, पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैसे मागून घ्यायचे अशाही वेळा आहे. सारंग पंडित घरून निघतात, फेटा बांधतात आणि फेट्यामध्ये एक सुवर्ण आसू घालून ठेवतात, म्हणे स्वामींच्या दर्शनाला गेल्यानंतर स्वामींना हे अर्पण करायचे. मग सारंग पंडित स्वामींकडे जातात. रस्त्याने जात असताना त्यांना बाजारपेठेमध्ये एकदम असा फ्रेश माल दिसतो सुपाऱ्यांचा. नवे राशीचे पोफळ होते, मार्केटमध्ये नवीन आलेले होते. मग त्यांना असं वाटतं की आपण हे एकदम चांगले पोफळ आहेत तर देवासाठी नेले पाहिजे. मग ते विकत घेतात तिथून. दुकानदाराला विचारतात, का रे बाबा एकदम चांगला माल आहे का? दुकानदार म्हणतो एकदम फ्रेश माल आहे, म्हणजे आत्ता ताजा आलेला आहे, एकदम चांगला माल आहे. मग ते म्हणतात द्या आम्हाला पोफळ. सारंग पंडितांनी पोफळ घेतले, देवापुढे ठेवले. जाऊन स्वामींसमोर गेल्यानंतर देवासमोर बसले. मनातल्या मनात असा विचार आला, जाऊ द्या म्हणे, आपण देवाला सुपाऱ्या तर ठेवल्या, पैसे ठेवण्याची काय गरज आहे? आपली सुवर्ण मुद्रा आपण अशीच ठेवू, देवाला देण्याची काय गरज आहे? पण ते बोलले होते द्यायचं देवाला. पुन्हा वासना त्यांची फिरली. देव काय म्हणतात, मग आता आपल्या हिश्श्याचं आहे, आपल्याला तर घ्यायला पाहिजे. देव म्हणतात की हे जे सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत तुम्ही समोर, ह्या कशा आहेत बरं? सारंग पंडित म्हणतात की एकदम उत्तम दर्जाची सुपारी आहे. एक सुपारी स्वामी उचलतात आणि म्हणतात ही सुपारी कशी आहे? म्हणजे हे पण उत्तम दर्जाचीच आहे.
जे नवीन राशीचे पोफळ आलेत बाजारपेठेमध्ये तिथूनच आणलेले आहेत मी, सर्व एकदम उत्तम दर्जाचे आहेत. स्वामी म्हणतात की नाही नाही हे उत्तम दर्जाचं नाही. सारंग पंडित म्हणतात नाही नाही उत्तम दर्जाचं आहे. स्वामी म्हणतात तर मग चला पैज लावू आपण. सारंग पंडित म्हणतात काय हरकत नाही. स्वामी म्हणतात पैज लावू. पैज जर तुम्ही हरले तर तुमच्या ज्या फेट्यामध्ये एक आसू आहे ते आम्ही घेणार. सारंग पंडित काय बोलले नव्हते बरं का, मी घरून घेऊन आलो माझ्या फेट्यात ठेवलेली आहे, तसं काही नाही. स्वामींनी ते ओळखलं. सारंग पंडितांना वाटते अरेकडे देवाला समजलेलं आहे सर्व, परंतु सारंग पंडितांना वाटते पोफळ तर चांगलेच निघणार आहे, आपली थोडी असू जाणार आहे. मग ते सुपारी फोडतात. सुपारी फोडल्यानंतर नुसता बुट्टा करतो, त्याच्यामध्ये काळी सुपारी निघते. मग ते पैज हरून जातात. पैज हरल्यानंतर मग आता काय ठरलं होतं, ती आसू परत द्यायची. मग सारंग पंडितांनी ती आसू काढली आणि परत स्वामींना देऊन टाकली, नाही तर ते घरी घेऊन जाणार होते. तर मग तुम्ही सांगा, आता देवाला म्हणतात की पैशाची तरी काय गरज आहे विड्यावर ठेवण्याची. आपण जे विधी करत आहोत पूर्ण, तो पूर्ण केला पाहिजे, ज्या प्रकारे विधान चालू आहे परंपरेने. पण आजकालचे अर्धवटराव काय म्हणतात की देवाने सांगितलेलं आहे, देवाला काय पाहिजे, फक्त भाव पाहिजे. देव तो अंतर्गाम्य की असं म्हणतात. देव तो काहीच नाही पुजावा न लगे, देव तो अंतर्गाम्य की. हे असं देवाने कुणाला सांगितलं होतं, आचार्यांना सांगितलं सन्निधानामध्ये. आचार्यांची परिस्थिती काय होती ज्यावेळेस संन्यास घेतला. त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीला घालण्यासाठी व्यवस्थित वस्त्र नव्हते, लेकरांना लहान पिण्यासाठी दूध नव्हतं, घरी राहण्यासाठी डोक्यावर व्यवस्थित छप्पर नव्हतं, झोपडंही व्यवस्थित नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी लेकराबाळांचाही त्याग केला, पत्नीचाही त्याग केला, घरचं काहीच विचार केला नाही, संन्यास घेतला. आणि आपण काय म्हणतो, आमच्यावर फार जबाबदारी आहे. मग आता जबाबदाऱ्या आचार्यांवर जास्त होत्या की आपल्यावर जास्त आहेत. आता आपले तुमच्या सर्वांचे तर लेकराबाळाचे लग्न झाले, नातूपुतू झाले, सगळं झालं व्यवस्थित, तुमचे लेकराबाळ पण नोकरीला लागले, परंतु सुटते का आपलं घर, नाही सुटत. आचार्यांनी काय सांगितलं, आचार्याने आता ते जास्त खुला जाणार नाही, ते लीळा फार मोठी आहे, परंतु आचार्य ज्यावेळेस 7व्या भेटीमध्ये अनुसरले, परत निघाले होते घराकडे जाण्यासाठी, रामदेवाने ओळखलं की आचार्य आता दीक्षा घेतील. आबायसाला सांगितलं, म्हणे आबायसा आता तू कपड्याला त्यालाही मुंचशील, तुला जेवायलाही व्यवस्थित मिळणार नाही, कारण आता हा नागदेव संन्यास घेणार आहे. आबायसा म्हणते कसं काय घेईल, मी बोलतो म्हणे त्यांना. आचार्यांना आबायसा म्हणते संन्यास घेऊ नको. आचार्य म्हणतात अरे असं कोण तुला सांगितलं, मी पूर्ण शेतीचे अवजारे घेतले, जे काही औत लागते, बैल लागतात, शेतीला जे काही लागते ते नवीन अवजार खरेदी केले मी, आणि आता मी संन्यास घेणार आहे का. आबायशाला वाटते बरोबर आहे, माझ्या देखत तर यानं बैलाची जोडी घेतली, औत घेतलं, सगळं घेतलं, नांगर वखर झुकण्यासाठी काय लागते ते सगळं घेतलं. मग आबायशाला वाटते खरं आहे. मग ते सर्वांसोबत आचार्य निघतात गावाकडे जाण्यासाठी. रस्त्यामध्येच म्हणतात ही पिशवी तुम्ही घ्या, थोडंसं तुम्ही पुढे जा, मला अवकाशाला जायचं आहे, म्हणजे मला शौचाला जायचं आहे, तुम्ही पुढे व्हा, तुम्ही काय माझी वाट बघत बसू नका, मला थोडा वेळ लागेल, तुम्ही निघून जा पुढे. आचार्य म्हणतात मला अवकाशाला जायचं, परंतु आचार्यांना कुठे जायचं होतं, देवाकडे परत जायचं होतं. आबाईसा रामदेव हे सर्व जे काही सोबत होते ते समोर निघून जातात आणि नागदेवाचार्य सरळ परत स्वामीकडे येतात आणि म्हणतात मला संन्यास घ्यायचा. काही विचार केला नाही. बघा पैसे खर्च केले होते, औत घेतलं होतं, सर्व तयारी केली होती शेतीबाडीची, इन्व्हेस्टमेंट केलं पैशाचं तिकडं, परंतु शेवटी वाटलं संसारात आहे तरी काय. शेवटी सत्य काय आहे, ईश्वर सत्य आहे, म्हणून ते देवाकडे आले. म्हणतात काही दिवस मला तुमच्या ठिकाणी राहायचंय. पहिला असा विषय चालू होतो. स्वामी म्हणतात तुम्ही काही दिवस राहणार, मनाला वाटेल तेवढे दिवस राहणार, मनाला ज्यावेळेस वाटेल त्या दिवस घरी निघून जाणार, असं चालणार नाही म्हणे. इथं जर राहायचं असेल, आम्ही तुम्हाला जा म्हणेल त्यावेळेस जायचं, आम्ही ज्यावेळेस राहा म्हणेल त्यावेळेस राहायचं. या अटीवर तुम्ही जर थांबत असाल आमच्या जवळ तर राहू देतो, नाही तर राहू देणार नाही. विचार करायला लागतात. विचार करायला लागत असताना घरचा विचार करतात. त्यावेळेस देव म्हणतात चांग विचारा निके विचारा. देवाला लक्षात आलं की आता हा संसाराचा विचार करत आहे. देव लगेच म्हणतात चांग विचारा निके विचारा, म्हणजे चांगला विचार करा. आणि जसं बुद्धी त्यांची पलटायची की आता श्रीप्रभूचा विचार करायचे किंवा स्वामींचा विचार करायचे की स्वामी काहीच म्हणायचे नाही, गप्पा बसायचे.
शेवटी विचार करून त्यांनी ठरवलं मला संन्यास घ्यायचा, तुमच्याजवळच राहायचं, तुम्ही म्हणसाल तसं वागायचं. लगेच स्वामी म्हणतात बाईसांना की आणा भाकेचे पोफळ सुपारी. एका सुपारीवर अनुसरण झालं. काही विचार केला नाही घरी काय परिस्थिती आहे. मग अशा या आचार्यांना घरी त्यांच्या काहीच नाही, घालायला वस्त्र नाही घरी, तरी पण त्यांनी अनुसरण घेतलं. मग आता यांच्याकडे पैसाच नाही, मग देव त्यांना काय म्हणणार आहेत? देव तो अंतर्गामी की, देव तो काहीसनी भजावा पुजावं लगे. अहो भक्त तसा आहे, त्याने सर्वस्व समर्पण केलं, संसारावर तुळशीपत्र ठेवलं, त्याच्याकडे 1 रुपया नाही खिशामध्ये, अंगावर जेवढे वस्त्र असतील तेवढेच वस्त्राने अनुसरण झाले. मग आता त्या भक्ताला देव म्हणणार आहेत का की तू आता माझ्या ठिकाणी मोठी क्रिया कर, काहीतरी मोठं पंगत पाणी कर, मला काहीतरी 4-2 सुवर्णमुद्रा अर्पण कर, म्हणणार आहेत का? नाही. पण आताचे जे अर्धवटराव आहेत, ज्यांना ज्ञान पूर्ण नाही, ते काय करतात? देवाचं फक्त अर्धवचन घेऊन चालतात. की प्रसंग काय होता, स्वामींनी सांगितलं वचनाचा अर्थ पाहायचा असेल तर प्रकरणही पाहावं लागणार आहे आपल्याला, तर त्या वचनाचा अर्थ पूर्ण लागत असतो. काकू कक्षा भावार्थ प्रकरण जाणावे असं देवाने सांगितलेलं आहे. प्रकरण पाहूनही त्या वचनाचा अर्थ करावा लागतो. मग आता तुम्ही सांगा, तुम्ही जर घरच्या संसारासाठी लाखो रुपये खर्च करत असाल, कारण मी असे बरेच सद्भक्त पाहिलेत, त्यांच्या घरच्या महिला मंडळी पाहिल्यात की स्वतःसाठी ते भरपूर खर्च करतात, स्वतःसाठी खर्चाचा हिशोबच करत नाहीत ते. आणि मग काही असे अर्धवटराव निरूपण करणारे तिथं पोहोचतात, म्हणतात की देवाला काही गरज नाही, देव तो अंतर्गामी की देवाने सांगितलं काहीच भजावा पुजावं लागेल. आता तुम्ही सांगा हे वचन त्यांच्यासाठी आहे का हो? जे निरूपण करणारे अर्धवटराव आहेत त्यांना तर ते समजायला पाहिजे की संसारासाठी लाखो रुपये खर्च करत आहेत तर देवासाठी 1000 रुपये तर खर्च करायला पाहिजे. पण हे समजत नाही. मग असे अर्धवटराव समाजामध्ये ज्यावेळेस फिरतात त्यावेळेस मग जे काही आस्तिक लोक होते, जे काही सात्विक लोक होते, त्यांची बुद्धी भ्रष्ट करण्याचं काम हे लोक करतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं निरूपण कोणाचं ऐकावं, कोणाचं प्रमाण मानावं, हेही आपल्याला समजलं पाहिजे. नाहीतर धर्माच्या जवळ येण्याऐवजी तुम्ही धर्माच्या दूर निघून जाणार. कारण या जन्मामध्ये तुमच्यावर जर संस्कार झाले नाही चांगले, पुढच्या जन्मामध्ये तुम्ही देवाच्या सन्निधानी गेले तरी पण तुम्हाला स्फुरणार नाही की देवाच्या ठिकाणी काही क्रिया करावी आपण. म्हणून संस्कार हे महत्वाचे आहेत. आपल्याला 1 दिवसाचा प्रवास असेल तर आपल्याला शुद्री सोबत घ्यावी लागते. आपल्याला लांब पल्ल्याचा प्रवास करायचा आहे तर आपल्याला जन्मोजन्मीच्या संस्काराची शिदोरी असणे गरजेचं आहे. एका जन्माच्या संस्काराने काही नाही होणार. जन्मोजन्मीचे संस्कार पाहिजे, जन्मोजन्मीचं पुण्य पाहिजे, त्यावेळेस आपण परमेश्वराच्या सन्निधानामध्ये जाऊ. आणि असे संस्कार जन्मोजन्मीचे असतील तर मग आपण परमेश्वराच्या ठिकाणी योग्य क्रिया करू शकतो. नाहीतर मग आपण सर्वजण मार्कंडासारखे होऊ, देवाचंच खात बसू आपण. त्यामध्ये मग पुण्य आहे का? मार्कंडाने कोणती क्रिया केली का देवापाशी? देवाने मार्कंडाला सांगितलं होतं, अरे बाबा तू फक्त आता काय कर, गावामध्ये जा, भिक्षा माग, 18 घास माझ्या ठिकाणी संपादन कर. तुझ्या कमाईचं काही देऊ नको. तुला काय कुठं नांगर हाणायला जाय म्हणत नाही. पैसे कमाई कर आणि माझ्या ठिकाणी मोठा महाउपहार कर असं मी म्हणत नाही तुला. गावामध्ये जा, भिक्षा माग आणि 18 घास मला दे. तुझे शरीरातील 18 रोग मी बांधून टाकतो पिंपळाला. चारनेरची लीळा आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चारनेर नावाचं गाव आहे, तिथे ती लीळा घडलेली आहे. तर त्याचे संस्कारच नव्हते तसे. कोणाचे? मार्कंडाचे. फुकटची काय कमाई करायची होती का त्याला? जायचं गावामध्ये, फुकटमध्ये लोक देतील ते आणायचं आणि श्रम करायचं. फक्त गावात जायचं आणि यायचं एवढाच श्रम करायचा होता. परंतु संस्कारच नव्हते त्याच्या ठिकाणी. त्याने काय केले? शेवटी गावात मामी होती, मामीच्या घरी गेला. मस्तपैकी मामीनं मस्त आंघोळ घातली गरम गरम पाण्याने, मस्तपैकी गरमागरम जेवण दिलं मामीने त्याला. मग आता भिक्षा तर मागायची होती कमीत कमी, आता जाऊ दे बाबा. गेला मामीच्या घरी, जेवण केलं व्यवस्थित. जेवण केल्यावर मस्तपैकी मामीनं बास टाकून दिली, गादी टाकून दिली, मस्तपैकी झोप घेतली. झोपेतून उठला, लक्षात आलं अरे म्हणे देवाला आपल्याला 18 घास द्यायचे.
मामीला म्हणतो, मामी काही आहे का अन्न? मामी म्हणते, आत्ताच तर पोट भरून जेवला, अजून पाहिजे लागली का म्हणजे भूक तुला? मामी म्हणते तशी, तर ती म्हणते, मार्कंड म्हणते की बाबा तसं नाही, म्हणते मला भिक्षा पाहिजे. अरे म्हणे, आता पोटभर जेवला तर भिक्षा नेऊन कोणाला खाऊ घालशील? म्हणे, तुला काय करायचं, जास्तीच उचापत्या करू नको, भिक्षा वाढ मला, आहे का काही? म्हणे, हो म्हणे, रात्रीचा शिळा भात उरलेला आहे म्हणे, ढेकळं भाताचे, काही हरकत नाही म्हणे, चालते म्हणे, आण इकडे भिक्षा. मग ते शिळे ढेकळं भाताचे घेतले आणि मार्कंड निघणार. तेवढ्यात मग मामीला डाऊट येते. मामी म्हणते, का रे बा म्हणे, स्वामी तर आलेले नाही तिथं. मार्कंड म्हणते, नाही नाही, स्वामी वगैरे काय आलेले नाहीत म्हणे, आता मला निघू दे म्हणे, पहिले उशीर झाला म्हणे. हा निघून जातो. मग मामी काय करते, मामी त्याचा पाठलाग करतच जाते. म्हणे काहीतरी गोड बंगाल आहे असेल, हा काय व्यवस्थित बोलला नाही म्हणे. गेलं तिथं तर काय, हा जाऊन बसला तिथं स्वामीजवळ. स्वामींना झोळी दुष्टपूत केली. स्वामी म्हणतात, का हो, भात तर एकाच घरचा दिसतोय सर्व, तुम्हाला सांगितलं होतं गावात भिक्षा करा, वेगळ्या वेगळ्या घरी, तुम्ही एकाच घरचा भात आणलेला दिसतोय. आता बाईसांना आला अभिमान स्वतःच्या भाच्याचा. बाईसा म्हणते, बाबा याची काय कोणी माय बहीण आहे का म्हणे गावामध्ये, याला एकाच घरचं अन्न देण्यासाठी? बिचारा गावात मागूनच आलेला आहे म्हणे. मार्कंड म्हणतो, म्हणे जी आज गावामध्ये भाताचंच पिऊन निघालं, ज्याच्या त्याच्या घरी भातच निघाला म्हणे, त्यात भात आला ते भात घेऊन आलं म्हणे. लबाड बोलावं, कोणाला बोलावं, आपण काय करतोय आपण, याचं तर भान ठेवावं, काहीच भान नाही. म्हणजे संस्कार नाही. मला सांगायचं काय की संस्कार नाही त्याच्या ठिकाणी. संस्कार नाही का पूर्वजन्माचे पुण्य नाही? संस्कार नाही. संस्कार जर असते तर त्याने ते क्रिया केली असती व्यवस्थित. संस्काराच्या नंतर, संस्काराच्या अनुसार माणूस वागतो आणि त्यानंतर पुण्याची निष्पत्ती होती पुढं. आता संस्काराचे होते का तसे? संस्कार नव्हते, कुसंस्कारी होता. बाईसांनी अभिमान घेतला. स्वामी पण तिथं गप्प बसतात. लक्षात ठेवा, ईश्वर अवतार आहेत, सर्व माहिती आहे. वेळ प्रसंगी आपण गप्प बसलो पाहिजे, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर स्वामींना म्हणता आलं असतं, मी सर्वज्ञ आहे, मला माहिती आहे काय घडलं काही नाही. बाईसांनाही बोलले असते देव की तुम्ही गप्प बसा, असं काहीतरी झालं असतं ना तिथं. परंतु स्वामी काय म्हणतात, वेळ प्रसंगी सर्व सत्य समोर येणारच आहे, आपण गप्प बसलेलं बरं. यांचा वार्तालाप चालूच होता. तेवढ्यात मामी तिथं पोहोचल्या. मामी म्हणतात, म्हणे याने मला सांगितलंच नाही, नाहीतर मी चांगलं व्यवस्थित काहीतरी चांगला उपहार तयार करून आणला असता म्हणे. मग स्वामी म्हणतात, बाई बघा काय झालं काय नाही. मग मामींना सर्व सांगितलं. म्हणे घरी आला, असं झालं तसं झालं, मस्त त्याला गरम गरम जेवू घातलं, मस्त झोप काढली त्याने आंघोळ पांघोळ करून, आणि शेवटी असं ढेकळं घेऊन आला म्हणे माझ्या घरूनच भाताचे. मग बाईसाही गप्प बसतात. कसं असते, काही प्रसंगावर आपल्याला मौन धरलेलं चांगलं असते. समाजामध्ये आपण किती प्रयत्न केला आपलं सत्य सांगण्यासाठी, समाजाची मनस्थिती तशी नसते. मग ज्यावेळेस काळ वेळ योग बरोबर येतात त्यावेळेस बरोबर सत्यार्थू प्रगटे देवाचं वचन आहे. सत्यार्थ कधी झाकल्या जात नाही, सत्यार्थ प्रगट होतो. तर हे आपल्याला याच्यावरून लक्षात येते, या प्रसंगावरून. खूप छान सांगितलं आमच्यासाठी. तर असे संस्कार आणि कुसंस्काराचे विषय असतात. आणि म्हणून निरूपण ऐकायचं तर योग्य व्यक्तीचं ऐकायचं भविष्यामध्ये कधी पण. आणि थोडंसं आपण ज्याचं ऐकत आहोत त्यांची परंपरा कोणती आहे, परंपरेमधलं ज्ञान आहे का, हेही महत्त्वाचं असते. परंपरा सोडून जे ज्ञान असते काळाक्षराचं, आपला विषय कशावरून निघाला, काळाक्षरी बोध निषेधू, हे जे स्मृती आहे या विषयावरून आपला हा एवढा विषय लांबला. काळाक्षरी वेदू बोधू निराकरण. आचार्य म्हणतात नुसत्या काळ्या अक्षराने बोध होत नसतो. कोणी जर अभ्यास करत असेल, पुस्तक वाचत बसला असेल, त्याने बोध नाही होणार. गुरुमुखातून ते वचन घेणे महत्त्वाचे असतात. गुरुमुखातून वचनाचा अर्थ माहिती करून घेणे महत्त्वाचे असते. त्यामुळं आचार्यांनी सरळ निराकरण केलं. एक वेळ धर्मवार्ता प्रसंगी भटोबासी म्हणितले, हे शास्त्र आपली या युक्ती न घोकावे. एक वेळ धर्मवार्ता चालू होती. आणि धर्मवार्ता चालू असताना आचार्य निरूपण करतात
हे शास्त्र आपल्या युक्ती न घोकावे, स्वतःच्या युक्तीने स्वतःच्याच मनाने अभ्यास करू नये. हा जो स्मृतिस्थळ ग्रंथ आहे याचं अध्ययन वाना देशपांडेंनी चांगलं केलेलं आहे. वामन नारायणराव देशपांडे त्यांचं नाव. त्यांनी संन्यास घेतला का? मग त्यांना तर एवढं ज्ञान होतं, एवढं मोठं संपादन त्यांनी केलं. म्हणजे काळाक्षराने बोध होतो का? नुसतेच काळे अक्षर आम्हाला वाचता येतात म्हणून आम्ही ते वाचणार आणि ज्ञान प्राप्त करून घेणार? फक्त त्या शब्दाचं ज्ञान तुम्हाला होणार. त्या मागचा जो बोध होण्याचं जे शक्ती आहे, बोध होण्याची बोधशक्ती जी आहे, त्याचं कार्य तिथे वर्तत नाही. म्हणून बोध जर पाहिजे असेल तर गुरुकडूनच होऊ शकतो. कारण स्वामींनी सांगितलेलं आहे की आम्ही कोणा एकाला निमित्त करूनच आम्ही बोधही देत असतो, निरूपणही करत असतो. तो भाग वेगळा झाला. परंतु अधिकरणाद्वारे बोध होतो आपल्याला. आपण जर निरूपण त्यांचं व्यवस्थित ऐकलं, आपले गुरु सुहृद आहेत म्हणून, कार्य तर शेवटी बोधशक्तीचं ते ईश्वराकडूनच वर्तणार. निमित्त कोण असणार? गुरुजन निमित्त असणार. ज्याचं आपण निरूपण ऐकत आहोत ते निमित्त असणार. काळाक्षरापासून वेदू बोधू नाही. काळाक्षरापासून वेद आणि बोध होऊ शकत नाही. गुरुमुखे शास्त्र श्रवणा सबीजता होय. गुरुमुखातून जर शास्त्र श्रवण केलं तर सबीजता होय, सबीजता होते. जे शास्त्राची सबीजता आहे ते आपल्या मनामध्ये रुजते. ईश्वर मला समजला हे म्हणणं वेगळी गोष्ट आहे. परंतु ज्याला बोध झालेला आहे, खरंच गुरुमुखातून त्याला बोध झालेला आहे, गुरुमुखातून शास्त्रश्रवण झालेलं आहे, अशा व्यक्तीला ते सबीजता होते. म्हणजे ईश्वर विरहामध्ये त्याच्या डोळ्यातून अश्रू निघतात. त्याला सबीजता म्हणावं. नुसतंच कोरडं ठकठकीत आहे. जे काळाक्षर आहेत त्यांचं आम्ही ज्ञान करून घेतलं, आम्हाला पाठांतर झालेलं आहे, जीवदेवता प्रपंच परमेश्वर कसा आहे आम्हाला कळालेला आहे, परंतु कधी डोळ्यातून अश्रू निघाले नाही, तर त्याला सबीजता आहे असं म्हणता येत नाही. तर सबीजतेचं लक्षण काय? त्या जीवाच्या ठिकाणी ईश्वराविषयी ओलावा निर्माण होतो. तेव्हा समजावं की आपल्या ठिकाणी शास्त्राची सबीजता आहे. एरवी घोकंपट्टी करणारे भरपूर आहेत आणि परत त्याच फासामध्ये गुंतणारे आहेत. एका पोपटाची कथा आहे. जादूगिरी कथाची मी तुम्हाला सांगितली असेल, आपल्या चॅनलवर तर मी सांगितलेली आहे 4-2 वेळा. पुनश्च इथे सांगतो. कोरडं ज्ञान कशाला म्हणतात, ओलं ज्ञान कशाला म्हणतात, सबीजता कशाला म्हणतात आणि निर्बीजता कशाला म्हणतात. एक पोपट असतो. त्या पोपटाला एकाने मंत्र शिकवला. तो पोपट म्हणतो मला स्वतंत्र राहायला आवडते. तर स्वतंत्र राहण्यासाठी काय करावं लागेल? तर एकाने त्याला मंत्र सांगितला की या मंत्रानुसार वागायचं आणि हे मंत्र पाठ करायचा. तो मंत्र होता, शिकारी येईल, दाना टाकेल आणि पकडून घेऊन जाईल. म्हणजे पोपट कशामुळे बंधनात अडकतो? तर शिकारी येतात, प्रलोभन दाखवतात, काही डाळिंबाचे दाणे टाकतात त्या जाळीमध्ये, असं जाळं अथरतात, त्याच्यामध्ये काहीतरी त्याला आवडेल असं मिरची म्हणा, डाळिंबाचे दाणे म्हणा असे टाकतात. आणि मग पोपटे येऊन बसले की तो मग फासा आवडला की ते जाळं पॅक होऊन जाते. अशा प्रकारे पकडतात. तर मग त्या पोपटाला सांगितलं त्याच्या गुरुने की बाबा शिकारी येईल, दाना टाकेल, पकडून घेऊन जाईल, हा गुरुमंत्र पाठ कर, याच्याप्रमाणे वाग. पोपट म्हणतो काय हरकत नाही. पोपटाने पाठांतर जबरदस्त केलं. 24 तास तेच चालू. शिकारी येईल, दाना टाकेल, पकडून घेऊन जाईल, शिकारी येईल, दाना टाकेल, पकडून घेऊन जाईल. असा झाडावर बसलेला होता, मंत्राचा जाप चालू आहे. शिकारी तिथं आला. शिकारी म्हणे अरे बापरे, पोपट तर फारच हुशार झालेला आहे, आता हा काय माझ्या पकडण्यात येईल म्हणे, आपण याला काय पकडू शकणार नाही, आपली चालबाजी सगळी त्याला माहिती आहे म्हणे. जाऊ द्या, हा नाही फसला तर काय झालं, दुसरे फसतील म्हणे. जाळं टाकलं, काही डाळिंबाचे दाणे टाकले तिथे. आता विषय झाला असा, पोपटाची पोपटपंचीच चालू होती. फक्त तोंडा वाटे बोलणं चालू होतं फक्त. त्याच्या बुद्धीमध्ये काही शिरलं नाही, त्याच्या आचरणामध्ये काही शिरलं नाही.
त्याचा मंत्र बोलणं चालू आहे आणि त्याला डाळिंबाचे दाणे दिसले, पटकन उडाला डाळिंबाचे दाणे खात बसला. मग त्या मंत्राची सबिस्ता त्याच्या ठिकाणी होती का? नाही. मग सबिस्ता निर्विस्तेमध्ये असा फरक आहे बघा. ते जर सबिस्ता झाली असती त्याच्या ज्ञानाची, खरंच त्याने जर ते अंगीकारलं असेल सूत्र, तो मंत्र त्याने जर अंगीकारला असता की खरंच आता डाळिंबाचे दाणे दिसत आहेत रिकामे पडलेले, आता त्या जाळ्यामध्ये आपण जर गेलो तर आपण पकडले जाऊ, एवढा जर विचार केला असता त्याने बुद्धीने, तर आपण म्हणू शकलो असतो त्या मंत्राची सबिस्ता तिथं झालेली आहे. पण सबिस्ता तिथं झालेली नाही. मग आता असं कोरडच तो जो बोलत आहे आणि पुढच्याला जरी असं कोरडच शिकवलं असतं तरी त्याचा थवाच्या थवा पण त्या याच्यात बसला असता त्या जाळ्यामध्ये. त्यामुळं सबीज शास्त्र असणे महत्वाचं आहे. गुरुमुखातून जर घेतलं तरच ते सबीज होते, नाहीतर मग ते शास्त्र सांगणारा पण जो आहे कोरडा, तो पण त्या संसार पाशामध्ये फसून राहतो. आणि जे त्याचे निरूपण ऐकणारे आहेत, देवाला विडा वाहण्याची काय गरज आहे म्हणणारे, ते पण त्या संसार पाशामध्येच फसून राहतात. त्यांना काय मुक्ती मिळत नाही. ते काना स्वयं परमेश्वर ब्रह्मविद्या देती का अधिकरणा ते अधिकरुणी देती, म्हणून काळाक्षरी वेदू बोधू नाही. गुरुमुखे शास्त्र श्रवणा सबिजता होय. ते का? आचार्यांनी निरूपण केलं, स्वतःच प्रश्न त्याच्यावर केलेला आहे, शंका निर्माण केलेली आहे. आचार्य म्हणतात गुरुमुखाने शास्त्र श्रवण केलं तर सबीजता होते. ते का? म्हणजे सबीजता कशामुळे होते बरं? स्वयं परमेश्वरू ब्रह्मविद्या देती. स्वयं एकतर परमेश्वर ब्रह्मविद्या देतात का? अधिकरणा ते अधिकरुणी देती. अधिकरणाला अधिकार म्हणजे अधिकरणाच्या माध्यमाद्वारे ते ब्रह्मविद्या देतात. त्यांना अधिकार देऊन, अधिकरणाला अधिकरून त्यांना अधिकार देऊन ब्रह्मविद्येचं निरूपण करतात. म्हणून काळाक्षरी वेदू बोधू नाही. एकतर परमेश्वराकडून ब्रह्मविद्या घोकावी ते आपलं भाग्य नाही, किंवा मग परमेश्वर अधिकरणाला अधिकरून आपलं ईश्वरीय कार्य चालवतात, ब्रह्मविद्येचं कार्य चालवतात. एकतर त्या अधिकरणाकडून ते ब्रह्मविद्या घ्यावी. कारण काळाक्षर तुम्ही जर असे अभ्यासले घरी बसून तर वेदू बोधू नाही. बोध तर जाऊ द्या, वेदही होणार नाही असं आचार्य म्हणतात. एवं आपल्या युक्ती शास्त्र न अभ्यासी जे. आपल्याच युक्तीने शास्त्राचा अभ्यास करू नये. जेथ शास्त्राचे मुख तेथ अभ्यासी जे. जिथे शास्त्राचं मुख आहे तिथंच अभ्यास केला पाहिजे. शास्त्राची सबिस्ता झाली नाही याचं एक मोठं उदाहरण आहे आपल्या भारतामध्ये. आपल्या सर्वांच्या खिशात ते असतात. नाही, मोहनदास करमचंद गांधी. शास्त्राची सबिस्ता नाही झाली. एकीकडे आपण पाहतो कुरुक्षेत्रावर अर्जुन उभा आहे, श्रीकृष्ण भगवंत उभे आहेत. अर्जुन देव म्हणतात मला युद्ध करायचं नाही. माझे पितामह समोर आहेत, माझे गुरुजन समोर आहेत, माझे चुलते समोर आहेत, माझे भाऊ समोर आहेत. यांना कसं मारायचं? मोह उत्पन्न झाला, युद्ध करणार नाही म्हटलं. युद्ध हे करायला तयार नव्हते, म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी तिथं श्रीमद भगवद्गीता सांगितली आणि युद्ध करायला लावलं. म्हणजे श्रीमद भगवद्गीता काय सांगते? धर्माचं रक्षण करण्यासाठी जीवाने प्रयत्न केले पाहिजे. श्रीमद भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन देवाला गीता समजली की नाही? आपल्या सर्वांना जर मी विचारलं की बा अर्जुन देवाला गीता समजली असेल की नाही, असं जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही काय म्हणणार? समजली. अर्जुन देवा एवढी श्रीमद भगवद्गीता कोणाला समजली नाही सांगायला गेलं तर श्रीमद भगवद्गीता, त्या श्रीमद भगवद्गीतेचा गुह्य अर्थ काय असेल, गूढात गूढ अर्थ जे असेल ते अर्जुन देवाला समजला. आणि श्रीमद भगवद्गीताशी समजल्यानंतर अर्जुन देव युद्ध करण्यासाठी उभे झाले. आणि एकीकडे मोहनदास करमचंद गांधींनी श्रीमद भगवद्गीतेचा आधार घेऊन अख्ख्या भारताला कशाचा संदेश दिला? अहिंसेचा संदेश दिला. किती विरोधाभास आहे. सबिस्ता आहे का मग तिथं श्रीमद भगवद्गीतेची? सबिस्ता आहे अर्जुन देवाच्या ठिकाणी. धर्माच्या रक्षणासाठी हिंसा केली तरी मोक्षच आहे. आणि एकीकडे धर्माला ग्लानी आली काय? ज्यावेळेस भारताची आणि पाकिस्तानाची फाळणी झाली
त्यावेळेस आपल्या मांडवापंथीय मठ कितीतरी होते, कितीतरी प्रसाद जळाले, कितीतरी मठ जळाले, कितीतरी जुन्या पोथ्या जळाल्या, कितीतरी उपदेशी मेले. जे पंजाब प्रांत विभागणी झाली, पंजाब प्रांताची, सिंध प्रांत, पंजाब प्रांत, त्याच्यामध्ये भरपूर उपदेश होते आपले. आपण जे संध्या वेळेस मी म्हणतो पूजावस्त्र वगैरे, ती पूजावस्त्र तिथं मराठीत चालायची त्या काळामध्ये. काय झालं, शेवटी सगळं नष्ट झालं. तर सबीजता निर्बीजतामध्ये किती फरक पडू शकतो. निर्बीज श्रीमद भगवद्गीता कोणाला माहिती होती? गांधीला. त्याचे किती दुष्परिणाम भोगावे लागले राष्ट्राला, भयानक. अक्षरशः भारताचे 2 तुकडे झाले, कितीतरी हिंदू मेले. आता ते सांगायला गेलं तर फार अवघड आहे. तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर यूट्यूबवर सर्च करायचं, नथुराम गोडसे आणि आफळे गुरुजी, एवढं जरी सर्च केलं तर तुम्हाला 3 कीर्तनं सापडतील. भाग क्रमांक 1, भाग क्रमांक 2, भाग क्रमांक 3, हे 3ही कीर्तनं तुम्ही यूट्यूबवर ऐकावेत, अशी माझी तुम्हाला एक सूचना आहे. अवश्य ऐकावं, म्हणजे तुम्हाला समजेल. तर एक उत्तम उदाहरण तुम्हाला बसल्या बसल्या सांगितलं, सबीज आणि निर्बीज मध्ये काय फरक आहे. सबीजता कशाला म्हणतात, निर्बीजता कशाला म्हणतात. निर्बीज ब्रह्मविद्या ज्याच्या ठिकाणी असेल त्याच्याकडून फक्त सत्यानाश होणार आहे, भलं काहीही होणार नाही. हे आचार्यांचंही सांगणं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जेथ शास्त्राचे मुख तेथ अभ्यास जे, जिथं शास्त्राला मुख आहे तिथंच अभ्यास केला पाहिजे. चर्ची जे ऐसे सांगितले अंक, असं निरूपण आचार्यांनी इथं केलेलं आहे भक्त मंडळी, शिष्य मंडळींना. आजचा वेळ आपला संपले. दंड